उन्हाळ्याच्या दिवसात ना जेवण वगैरे खायचं ना खूप कंटाळा येतो आणि बनवायचं तर खूपच कंटाळा येतो. मग अशा वेळेस ना आपण हलकं-फुलकं काहीतरी बनवून खायचं, ते पण झणझणीत, चमचमीत. तर आज ना मस्तपैकी असा सोप्या पद्धतीचा ना मी कांद्याचा झुणका बनवला आहे. म्हणजे भाजी वगैरे बनवायचा कंटाळा चालता, त्यामुळे म्हटलं चला आपलं मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत ना कांद्याचा झुणकाच बनवायचा. लागणारा कमी वेळ असतो, बनवायला सोपा आहे आणि झटकेपट बनणारा आहे हा कांद्याचा झुणका. इतका छान चवदार आणि टेस्टी बनतो ना, खाता क्षणी तुम्हाला आवडेल. म्हणजे पिठलं वेगळं, बेसन वेगळं आणि हा कांद्याचा झुणका वेगळा. तर नक्की करून बघा. अशा वेळेस ना जर तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाक वगैरे करायचा किंवा भूक लागत नाही पण झणझणीत पण खायची इच्छा होती, तर अशा वेळेस ना तुम्हाला हा कांद्याचा झुणका ना खूप बेस्ट आहे. खूप कमी वेळामध्ये होतो. प्रवासात तुम्ही असं डब्यामध्ये भरूनसुद्धा नेऊ शकता. सोबत पोळी, भाकरी काय आवडेल ते घेऊन जा आणि असा कांद्याचा झुणका घेऊन जा आणि लोणच्याची फोडणी द्यायची. बघा किती छान बेत होईल. तर आज मी मस्तपैकी असा कांद्याचा झुणका बनवला आहे खूप कमी वेळामध्ये झटकेपट. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची छोटीशी एक रेसिपी. त्यासाठी मी ना 4 मोठे कांदे ना मस्त पातळ चिरून घेतलेत, म्हणजे याच्या पाकळ्या केल्यात. जसं आपण कांदा भजी करताना बघा करतो, अगदी तशा करायच्या. कांद्याच्या ना प्रत्येक पाकळ्या अशा काढून घ्यायच्या. हे बघू शकता, ह्याने ना कांद्याचा झुणका छान वाटतो खायला आणि दिसायला पण मस्त वाटतो. तर बारीक कटिंग नाही करायची, हे असे उभे पातळच कट करा. तर मी इथं 4 मोठे कांदे चिरून घेतलेत. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा राई, 1 चमचा जिरे टाकून तडका द्यायचा. हे बघा, 1 चमचाच्या अंदाजाने मी राई टाकली, 1 चमच्याच्या अंदाजाने मी इकडे जिरे टाकते, कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि आता आपण सगळा जो कांदा चिरून घेतला आहे बघा, पातळ पाकळ्या केल्यात, त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. इकडे मी 4 मोठे कांदे वापरलेत, म्हणजे चांगला करणार आहे भरपूर. तर तुम्हाला जसं आवडेल कमी जास्त तसे वापरू शकता. तर आता हे सगळे कांदे राई, जिरा आणि कढीपत्ता सोबत ना परतून घ्यायचं. सुरुवातीला हा तडका कांद्याला भेटणं खूप छान, म्हणजे याने चव लागते. आपलं रोजचं पिठलं, बेसन वगैरे आपण खातो बघा, पण हा कांद्याचा झुणकासुद्धा बेस्ट लागतो. तर हे चांगलं परतून घ्यायचं. कांद्याचा कच्चापणा घालवायचा इतका याला परतून घ्यायचं, म्हणजे एकदम पण गाळ करायचे नाही. थोडासा याच्यामधला क्रंचीपणा ठेवायचा. फक्त थोडासा रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करा गरम तेलामध्ये, असं स्लो गॅसवर. बघा मस्त याला तडका भेटला आहे आणि चांगला परतून होत आहे. तोपर्यंत आपण याच्यात काही मसाले टाकायचे. गॅस जरा स्लोच करायचा, नाही तर चिटकला जाऊ शकतो. तर आता आपण याच्यामध्ये ना सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकायचं. तर इकडे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. अगोदर चेक करते. कांदे चांगले परतून झालेले आहेत बघा मस्तपैकी. आता हे असे परतून झाले की याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. खूप सोप्पा हा झुणका आहे, बनवायला खूप सोप्पा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. सर्वप्रथम मीठच टाकून घ्यायचं, कारण मिठाची कोटिंग छानपैकी कांद्याला बसते, त्यामुळे चव मस्त लागते आणि कांदा चांगला परतूनसुद्धा होतो. आता हे बघा सगळं मीठ मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये. चवीनुसारच मीठ टाकायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच. मग नंतर बेसिक मसाले टाकायचे. हळद, धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट, हे सगळे आपले बेसिक रोजचे मसाले टाकायचे चवीनुसार. लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त करू शकता, पण मला जरा झणझणीत बनवायचं आहे पिठलं हे, म्हणजे कांद्याचा झुणका. तर मी 3 छोटे चमचे टाकलेले आहेत. 1 मोठा चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून, सुरुवातीला मीठ टाकल्यामुळं आता मीठ टाकायचं नाही. आणि हे सगळे मसाले ना कांद्याला एकदम एकजीव झाले पाहिजेत, मस्तपैकी कोटिंग लागली पाहिजे. आता सुरुवातीला मीठ टाकल्यामुळं कांद्याच्या प्रत्येक पाकळीला मिठाची एक छान चव बसलेली आहे. आणि आता हे सगळे मसालेसुद्धा पॅक झालेत. राई जिऱ्याची फोडणीसुद्धा दिलेली आहे. बस आता हे थोडंसं परतून झालं तेलामध्ये मसाले, किंवा आपण इकडे 2 मोठे चमचे अंदाजे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि लागन तसं टाका. एकदम बेसन पीठ टाकू नका, नाही तर घट्ट गोळा होऊ शकतो याचा आणि मग ते कांद्याचा झुणका आपल्याला खाल्ल्यासारखं नाही वाटणार. पिठलं कसं आपण बेसनाचंच असतं, तिथे काय एवढं कांद्याचा वापर होत नाही, पण आपल्याला एक कांद्याचा झुणका करायचा आहे, त्यामुळं बेसन इकडे मी कमीच वापरले. बेसनाचा फक्त इकडं आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे, म्हणजे एक थोडासा स्वाद द्यायचा. हे बघा मी थोडंसंच बेसन टाकले, 1 वाटी, छोटीशी वाटीच्या अंदाजाने टाकले. आता कांद्याचा झुणका म्हटलं की ते कांदासुद्धा आपल्याला ती खाण्याचं एक म्हणजे
फ्लेवर वाटला पाहिजे ना, की आपण कांद्याचा झुणका खातोय. नाही तर नुसतं बेसन खाण्यामध्ये काय अर्थ नाही ना मग. तर हे बघा मस्तपैकी आता मी बेसन मिक्स केलं बघा, व्यवस्थित कसं बसलं बेसन पीठ, एकदम मापात बसले बघा. आणि कांद्याच्या सगळ्या पाकळ्या अशा दिसून येतात. बस ह्यालाच म्हणतात कांद्याचा झुणका. नाही तर कुठं ना असं जास्त बेसन पडतं आणि त्यामुळं काय होतं, गोळा होऊन जातो आणि मग ते एवढं काही खास वाटत नाही. तर आता मी थेंबर शिपडले पाणी याच्यावर आणि आता याला मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं, 1-2 वाफ्या द्यायच्या, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवून याला 1-2 वाफा द्या, अगदी स्लो गॅसवर. बेसन थोडं शिजून निघन. हे बघा बस. आता याला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपला हा झमझमीत चणचणीत गावरान पद्धतीचा हा कांद्याचा झुणका किती छान वाटते बघा, दिसायला किती मस्त वाटते का नाही. म्हणजे कांद्याच्या प्रत्येक पाकळ्या अशा दिसून येतात. आणि अशी कोथिंबीर टाकायची, थोडासा लिंबू रससुद्धा टाकू शकता तुम्ही जेवता वेळेस, इतका भारी वाटतो. आणि बेसनसुद्धा आपण व्यवस्थित मापात टाकलं, त्यामुळे एकदम परफेक्ट झाला आहे बघा. असं गरमागरम ज्वारीची बाजरीची भाकर किंवा पोळ्या घ्यायच्या अशा चपाती वगैरे आणि त्याच्यावर हा गरमागरम घ्यायचा, लोणच्याची फोड वगैरे घेऊन बघायचा, आस्वाद घ्या. इतका भारी वाटतो ना. गरमीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात ना आपल्याला काही जास्त भूक लागत नाही, म्हणून जास्त काही कुटाणा न करताना असं सिंपल हा कांद्याचा झुणका करून खा. खरं सांगते, भाजी बनवायचा कंटाळा येत असताना तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. असं प्रवासात टिफिनमध्ये भरून, असं डब्यामध्ये भरूनसुद्धा नेऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवते बघा, एका छोट्याशा डब्यामध्ये मी हा कांद्याचा झुणका सर्व करते. हे बघा मस्त चमचमीत झणझणीत चवदार खमंग आणि टेस्टी असा हा कांद्याचा झुणका. कांद्याच्या पाकळ्या बघा किती छान वाटतात का नाही. एकदम मस्त, बेसन पीठ पण एकदम व्यवस्थित पडलेलं आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे. नक्की करून बघा, खूप आवडीने खातात तुम्ही आणि ज्याला पण वाढतात ते सुद्धा आवडीने खातील, इतकं छान वाटतं. फक्त याच्यासोबत ना अशी गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा गरमागरम चपात्या बस. आणि असं प्रवासात सुद्धा तुम्ही टिफिनला असं डब्यामध्ये नेऊ शकता. प्रवासामध्ये खूप भारी वाटेल तुम्हाला खायला. काही भाजी वगैरे करायचा कुटाणा नाही, एकदम सिंपल पद्धतीचा हा कांद्याचा झुणका मी तुम्हाला दाखवला. अशा वेळेस ना तुम्हाला भाजीचा कंटाळा येत असताना आणि बनवायचं काय हा प्रश्न पडला, तर हा झुणका नक्की करून बघा, आवडीने खातात. आणि नेहमी ज्यावेळेस पण तुम्हाला कंटाळा आला भाजीचा की हा कांद्याचा झुणका तर तुम्ही आवडीने करतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल कांद्याचा झुणक्याची रेसिपी? मग सगळे येतात ना खायला. चला आपण आता तुम्ही पण करून बघा आणि आवडीने सगळे खातील. मी पण आता भाकरीसोबत याचा आस्वाद घेणार आहे. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी, छान छान मस्त मस्त चवदार रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर हा कांद्याचा झुणका बघा किती सुंदर दिसतोय का नाही. म्हणजे कुणालाही वाढलं तर आवडीने खातीन, इतका छान आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा मस्त रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या आणि हा झुणका तरी नक्की करून बघा.